क्षेत्रभेट या भूगोलाच्या 10व्या धड्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तर आपले मुद्दे आपण स्पष्ट करूया. भूगोल विषयासाठी क्षेत्रभेट ही एक महत्वाची अभ्यास पद्धती आहे. कारण भूगोल म्हणजे काय आलं तर एखाद्या ठिकाणाचं स्थान, विस्तार, ते क्षेत्र संपूर्णपणे अभ्यासित करणं. म्हणूनच भूगोलामध्ये क्षेत्रभेट ही एक महत्वाची अभ्यासाची पद्धत आहे. मग या क्षेत्रीय भेटी दरम्यान भौगोलिक घटक आणि प्रक्रियांचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव घेता येतो आणि भौगोलिक संकल्पना समजून सुद्धा घेता येतात. मग मानव आणि पर्यावरण यातला जो सहसंबंध आहे तो जाणून घेण्याच्या दृष्टीनं भौगोलिक क्षेत्रभेटी ह्या नेहमीच उपयुक्त ठरतात. तर आता क्षेत्रभेटीचा विषय, त्याचं ठिकाण आणि त्याचा कालावधी यानुसारच क्षेत्रभेटीचं नियोजन करणं हे आवश्यक असतं. मग एखाद्या कार्यालयात प्रत्यक्ष आपण जाऊन संबंधित कार्यालयाचं कार्य जाणून घेणं आणि हा देखील क्षेत्रभेटीचा एक प्रमुख हेतू असू शकतो. आणि क्षेत्रभेटीमध्ये विविध प्रकारची माहिती ही जमा केली जाते. कारण क्षेत्र म्हणजे काय तर ठिकाण, एखादं जागा, तर त्याच्या ठिकाणीची आपल्याला माहिती जमा करता येते. मग त्याच्यासाठी एक प्रश्नावली तयार केली जाते आणि मग जी मिळालेली माहिती आहे आपल्याला ती संकलित करून त्याचा एक व्यवस्थित अहवाल हा तयार केला जातो. त्याचं आता स्पष्टीकरण आपण आता पुढे बघतच आहोत. क्षेत्रभेटीची पूर्व तयारी, तर काय काय त्याच्यासाठी लागतं ते आपण बघूया. प्रश्नावलीचा नमुना, नोंदवही, त्याच्यानंतर कॅमेरा, पेन, पेन्सिल इत्यादी वस्तू या सोबत आपण घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर माहिती मिळवण्यासाठी त्या संबंधित कार्यालयाची अगोदर आपल्याला परवानगी घेऊन मग क्षेत्रभेटीचा दिवस आणि वेळ ही निश्चित करावी लागते. कारण कोणत्याही ठिकाणी आता आपण सकाळी उठलो आणि चालायला लागलो असं होत नाही. तर त्या ठिकाणचं संपूर्णपणे त्या संबंधित अधिकारी कोण आहेत तिथले मुख्य, त्यांच्याशी आपल्याला वार्ता करून पहिल्यांदा आपल्याला त्याचा तो दिवस ठरवावा लागतो, वेळ ठरवावी लागते आणि मग आपण तिथे जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपला क्षेत्रभेटी दरम्यानच्या कुठल्याही वस्तूचं हे आपल्याकडून नुकसान होणार नाही याची आपण काळजी घ्या. आता या पाठामध्ये निवडणूक कार्यालयाला भेट देऊन माहिती जमा करण्यासाठी प्रश्नावलीचा एक नमुना पुढे दिलेला आहे. तर बघूया चला. या प्रश्नावलीचं वाचन करा असं आपल्याला सांगितलंय, तर आपण त्याप्रमाणे ते करूया. कोणत्याही कार्यालयातून माहिती मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या प्रश्नावलीचा उपयोग केला जातो. मग आता पुढील प्रश्नांच्या आधारे तुम्ही खालील क्षेत्रभेटींसाठी प्रश्नावली ही स्वतःच तयार करा. आता उदाहरण दिलं तर आपल्याला बघता येईल की तलाठी कार्यालय किंवा एखाद्या लघु उद्योगास आपण भेट द्यायला जातो. पुढे बघूया प्रश्नावली कशा पद्धतीची आहे. तालुका आणि जिल्हा निवडणूक कार्यालयाला थेट भेट. मग त्याच्यामध्ये काय काय समाविष्ट आहे? कार्यालयाचं नाव. नंतर दुसरा मुद्दा आहे या कार्यालयाशी संबंधित प्रमुखाचं पद हे कोणतं आहे. त्याच्यानंतर या कार्यालयामार्फत कोणकोणती कामं ही केली जातात. चौथा आहे निवडणूक विभागाचे कार्य हे कोणाच्या निर्देशनानुसार चालतं. पुढचा मुद्दा आहे कार्यालयामार्फत कोणकोणत्या निवडणुका या घेतल्या जातात. सहावा आहे निवडणुकीसाठी आवश्यक असलेले अधिक मनुष्यबळ कोठून उपलब्ध केले जाते. पुढचा मुद्दा असा आहे की निवडणुकीची सूचना ही किती दिवस आधी दिली जाते.
त्याच्यानंतर निवडणुकीसाठी नवीन मतदारांची नोंद करायची आणि मतदार याद्या अद्ययावत हे करणे, ही कामं ही कोणामार्फत केली जातात? आता पुढे 9वा आहे मुद्दा, निवडणुकीसाठीचं जे प्रशिक्षण असतं, म्हणजे निवडणुकी कसं घ्यायचं, मतदान कसं करायचं, आतमध्ये कसं काय काय सगळं केलेलं असतं, संपूर्ण योजना ह्याचं प्रशिक्षण कार्यक्रम हे प्रत्यक्षपणे कोण घेतं? त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, निवडणुकीच्या दरम्यान कोणकोणते परवाने आपल्या कार्यालयाकडून आपल्याला दिले जातात? पुढचा मुद्दा आहे, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदान केंद्रावर किती व्यक्तींची नियुक्ती ही केली जाते? 12वा मुद्दा आहे की निवडणुकीचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मतदान हे केव्हा घेतलं जातं आणि कसं घेतलं जातं? पुढचा, मतदान करण्याची वेळ ही कोणती असते? पुढचा मुद्दा आहे, विशिष्ट परिस्थितीमध्ये मतदान करण्यासाठी वेळ ही वाढवून दिली जाते का? त्याच्यामध्ये काही सूट दिली जाते का? पुढचा मुद्दा आहे की मतदानाची प्रक्रिया ही पारदर्शक होण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात? आता पारदर्शक याचा अर्थ आहे की कोणताही दंगा, धोपा, अडचण, आरडाओरडा, गोंधळ न होता व्यवस्थितपणे ही मतदानाची प्रक्रिया पार पडावी लागते. त्यासाठी पारदर्शकपणा होण्यास खूपच जरुरी आहे. पुढचा मुद्दा आहे, मतदान यंत्राचे फायदे आणि तोटे हे तुम्ही सांगा. त्याच्यानंतर मतदान यंत्र ही कोठून उपलब्ध केली जातात? पुढचा मुद्दा आहे, मतदान यंत्र कधीपासून वापरले जाऊ लागले? पुढे बघूया आपण काय शिकलो. याच्यामध्ये क्षेत्रभेटीची पूर्वतयारी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. अर्थात तुम्हाला तुमच्या वहीमध्ये ते नमूद करायचंय. चला तर मग आता आपण पुढे बघूया की आपल्या क्षेत्रभेटीमध्ये अजून काय काय माहिती आपल्यासाठी ठेवलेली आहे. चला तर.